जय शिवराय मित्रांनो, मी सचिन आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या मल्हारी मसाल्याच्या शॉपमध्ये। आज कट्ट्यावर आपण पाहणार आहोत आम्ही कशा पद्धतीने आगरी मसाला बनवतो, कोणकोणते मसाले आपण आपल्या आगरी मसाल्यामध्ये वापरतो। मल्हारी स्पेशल आगरी मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बेडगी, काश्मीरी आणि पांडी मिरची। तर पहिल्यांदा आपण बेडगी मिरची काढूया। मित्रांनो, यावेळी ज्या आपण बेडगी मिरच्या घेतल्या आहेत त्याची ऑलरेडी डेट काढलेली आहे आणि तुम्ही पाहताय कशा चांगल्या पद्धतीच्या क्वालिटीच्या अशा या बेडगी मिरच्या आहेत। तर मित्रांनो, आता बेडगी मिरची काढून झालेली तर आपण घेऊया पांडी मिरची। पांडी मिरची सुद्धा सम प्रमाणात घ्यायची आहे। काय 20 रुपयाचे द्या ना। काय देऊ? हॅलो, हे दे रा नांगर मोबाईल सुटे पाहिजे। चिकन आहे ना? चिकन मटन ना? पांडी मिरची ही आपण आधीच बाजारात आणून ठेवली होती, त्यामुळे उन्हामध्ये बऱ्यापैकी कडक झाली त्यावेळी चांगली। पांडी, बेडगी आणि काश्मीरी मिरच्यांचं मिश्रण आपल्या आगरी मसाल्यात असतं आणि त्यानंतर योग्य जातीचे आणि योग्य प्रमाणात असे खडे मसाले आपण आगरी मसाल्यासाठी वापरतो। सध्या आपण पांडी मिरची सम प्रमाणात घेत आहोत। पांडी मिरची आणि बेडगी मिरची ह्या दोन्ही मिरच्या सम प्रमाणात घेतले जातात। आपला मल्हारी स्पेशल आगरी मसाला हा चवीला मध्यम तिखट असा असतो। रेग्युलर मालवणीप्रमाणेच आपल्या आगरी मसाल्यालाही सध्या खूप डिमांड आहे। आपण ज्या परिसरात राहतो उसरलीमध्ये, तिथे आपले उसरली गावातले आगरी लोक जे आपल्या आगरी बांधव जे आपल्याकडे येतात त्यांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आपल्या मल्हारी स्पेशल आगरी मसाल्याला। काश्मीरी मिरच्या सुद्धा आपल्या आगरी मसाल्यामध्ये योग्य प्रमाणात घ्यायच्या आहेत, त्यामुळे आपल्या आगरी मसाल्याचा रंग अधिकच गडद होईल। आपण आपल्या मसाल्यामध्ये कोणतेही आर्टिफिशियल कलर वापरत नाही, त्याकरिता हे काश्मीरी मिरच्या। मसाल्याला रंग आणि चव येण्यासाठी हे काश्मीरी मिरच्या प्रत्येक मसाल्यात वापरले जातात। त्याचं
कमी जास्त असं प्रमाण असतं, त्या प्रमाणात आपण आपल्या मल्हारी आगरी मसाल्यामध्ये काश्मीरी मिरच्या वापरतोय. ना कोणती भेसळ ना कोणता हानिकारक रंग, म्हणजेच मल्हारी मसाला. इतर मसाल्यांप्रमाणेच आगरी मसाल्याचा सुद्धा प्रसिद्धी वाढताना लोकांच्या पसंतीस येत आहेत आपला मल्हारी स्पेशल आगरी मसाला. तर मित्रांनो, यानंतर आपण कोणते खडे मसाले घ्यायचे ते पाहूया. सुरुवातीला धणे, हळकुंड, दालचिनी, काळी मिरी आणि जिरा यांचं योग्य असं प्रमाण आपण आपल्या खडे मसाल्यामध्ये घेऊया. उत्तम जातीचे आणि चवीचे असे हे खडे मसाले. बाजारात जर आपण गेलात तर वेगवेगळ्या जातीचे आणि स्वस्त असे खडे मसाले सुद्धा मिळतात, पण आपण आपल्या मल्हारी मसाल्यामध्ये योग्य जातीचे आणि चवीचे असे खडे मसाले वापरतो. चांगल्या जातीचे खडे मसाले वापरल्याने आपल्या मल्हारी मसाल्याची चव सुद्धा तशीच उत्कृष्ट अशी येते. चांगल्या चवीचे मसाले बनवण्यासाठी चांगल्या जातीचे खडे मसाले खूप गरजेचे असतात. आंबा कैरीच झाली. मिरचीचं काय 10 रुपये मागे काय स्पेशल आहे? हा, थोडं डिपेंड असतं काय काय जिन्नस आपण वापरतो त्याच्यावर. मसाला चांगला आहे, टेस्टी नेला होता मी. मित्रांनो, आपण ऐकलत ना, येणारे ग्राहक सुद्धा म्हणतात की तुमचे मसाले खूप छान असतात. तर हे मित्रांनो, आपण चव घेतल्यानंतर आपल्याला सुद्धा कळेल. आणि अजूनही आपण आमच्या मल्हारी मसाल्याची चव घेतली नसेल तर लवकर संपर्क करा. जेवणाची चव ही चांगल्या मसाल्यानेच होते. त्यामुळे चांगल्या चवीचे मसाले जर तुम्हाला हवे असतील तर एकच पर्याय आहे, मल्हारी मसाले. त्यानंतर मित्रांनो, खसखस, लवंग, हिरवी वेलची, काळी वेलची, चक्रफूल यांसारखे खडे मसाले सुद्धा आपण आपल्या आगरी मसाल्यामध्ये चवीसाठी वापरतो. योग्य प्रमाणात असे हे आपले आगरी मसाल्यामध्ये खडे मसाले आपण वापरतो.
अशा पद्धतीने आपले मल्हारी स्पेशल आगरी मसाल्यासाठी लागणारे खडे मसाले काढून झालेले आहेत. चविष्ट अशा आणि उत्तम क्वालिटीच्या मिरच्या आणि त्यासोबत दर्जेदार खडे मसाले आपण आपल्या मल्हारी स्पेशल आगरी मसाल्यामध्ये वापरत आहे. यानंतर आता आपण घेऊन जाऊया ते डंकावर कुटण्यासाठी. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पाहिलं की आपण मल्हारी स्पेशल आगरी मसाल्यासाठी उत्तम जातीच्या मिरच्या आणि खडे मसाले वापरतो, जेणेकरून आपल्या मल्हारी मसाल्याची चव अधिक चविष्ट होईल. हा आहे आपला मल्हारी स्पेशल आगरी मसाला. तर मित्रांनो, अशा नवनवीन मल्हारी मसाल्याची माहिती मिळवण्यासाठी आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल सचिनच्या कट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर आपण अद्यापही माझ्या मल्हारी मसाल्याची चव घेतली नसेल तर लवकर संपर्क करा. माझा मोबाईल क्रमांक आहे 9870591813.